नमस्कार मित्रांनो, रेबर स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे। तर तुम्ही बघू शकता सध्याला आता 4G बुलेट नेपियर खातात आपल्या शेळ्या। आणि स्ट्रक्चर बघा, शेळ्यांचं माप बघा, तुम्हाला बघितलं लक्षात येईल की एकदम हाडांचा ढाचा वगैरे एकदम जबरदस्त तयार झालेले शेळ्या आपल्या। अजून आता इथं बघा पूर्ण आपलं हे खात आहेत ते कांड्या फुडू खाता येतं। तर हे असं शेळ्या खाल्ल्या पाहिजेत, तुम्हाला दिसत असेल। तर बघा आजचा विषय असा आहे, मी तुम्हाला सांग बऱ्याच जणांचं काय म्हणणं येतंय, मेंढर मिक्सर अजिबात मिक्स करत नाहीत भरड्यामध्ये। तर शेळी पालनामध्ये मेंढर मिक्सरचं महत्त्व काय आहे मी तुम्हाला सांगतो एक 2 ते 2.5 मिनिटामध्ये। हे बघा बऱ्याच जणांचं असं म्हणणं येत आहे की खुराकामध्ये आपण मेंढर मिक्सर टाकलं तर कुठंतरी एवढं पण येत नाही त्यांच्या हिशाला, कुठं एवढे म्हणजे तितकं कुठं फायदा भेटणार आहे किंवा एवढ्याशा आपल्या बारकाव्यानं कुठं काय फरक पडत असतो का। हे बघा तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस आपलं पूर्ण जेवण असते, जेवण करते वेळेस आपण जेवणामध्ये मीठ किती वापरत असतो, एवढंच मीठ वापरतो आपण जेवणामध्ये। पण तेवढ्या मिठामुळं आपलं जेवण पूर्ण खाण्यायोग्य होत असतंय, एवढ्याशा मिठामुळं। एवढं म्हणजे कसं आहे, इतकं मीठ तेव्हा त्या मिठाचा रोल जो असतो, म्हणजे एवढं मेंढर मिक्सर तुमचं एका जर शेळीच्या पोटामध्ये गेलं थोडंसं, आपल्या 2 ते 3 बोटामध्ये जेवढं मेंढर मिक्सचर येते तेवढं, तर त्याचे जबरदस्त क्वालिटीचे फायदे तुम्हाला दिसून येत असतात। कारण बघा लागतंय थोडं पण अत्यंत महत्वाचं आहे, मीठ थोडं लागतं जेवणामध्ये पण महत्वाचं आहे, तसंच मेंढर मिक्सर थोडंच लागतंय पण रिझल्ट जबरदस्त असतात त्याचे। मला हेच सांगायचं एकदम सोपे आणि चांगल्या भाषेमध्ये। बघा ॲग्रीमेंट फोर्डचं, आणि बरेच जण मेंढर मिक्सर पण चांगल्या कंपनीचं वापरतात। आता बघा हे ॲग्रीमेंट फोर्डचं मेंढर मिक्सर आम्ही डब्यात करून ठेवलेलं आहे, आता का पाकिट का आपल्या पुढे नाही पण थंबनेलवरती तुम्हाला दिसलेले असेल तेच मेंढर मिक्सर। आणि बऱ्याच कंपनीचे आहे चांगले, पण मला तरी त्याचा रिझल्ट एकदम जबरदस्त आला। आणि कमी वापरायचं, जास्त का वापरू नका, खुराकामध्ये वापरा। आणि सांगायचा उद्देश हाच आहे की अत्यंत महत्त्वाचं शेळी वेळेवर माझावर येणं, वेळेवर गाभ राहणं, पिल्ले सदृढ देणं, या सर्व गोष्टी मेंढर मिक्सरमध्ये मुळे होत असतात। एक गोष्ट लक्षात ठेवा। तर बघू शकता सध्याला आपल्या शेळ्या मस्त गाभण आहेत, अजून 1.5 महिना आहे यांना येण्यासाठी। इकडं आतमध्येच पूर्ण आपली स्वच्छता झालेली आहे। आता बघा झाडून वगैरे काढलेलं आहे आपण, आणि दुपारच्या वेळेस आता इथं आतमध्ये असतात शेळ्या, कारण हिरव्या वैरणीवरती भर देणं चालू आपल्या, म्हणजे 4G बुलेटची पूर्ण नेपियर गवत चालू इथं बघू शकता तुम्ही। कारण उन्हाळा दिवस आहे, एकतर पत्रे गरम, थोडंसं थंड, हिरवी वैरण असल्यामुळेच, गाभण शेळ्या हिरवी वैरण असल्यामुळेच काय गाभणं वगैरे प्रॉब्लेम होत नाही। जर यांना जर नुसती जर सुकी वैरण टाकलं तर काहीतरी अडचणी होतील यांना, असं मला वाटतंय। तर इकडं बघा ह्या 2 पाट्या आता खोल बसलेल्या तिथं, आता अजून थोडीशी वैरण टाकायचं। आता ही जी पाट आहे गाभण राहिलेली, हे बघा तुम्हाला दिसत असेल, मस्त पोट केलेलं आहे ना, बघू काय देते, एक पिलू देईल काय देईल। आणि आता ही शेळी बघू शकता, हे असं शेळ्या खाल्लं पाहिजे, पूर्ण नाव पार केलं पाहिजे। जाते वाटोळ होते, वेस्ट जाते उकोंड्यामध्ये, तो विषय नाही, पण कसं आहे होता होईल तेवढं जास्त खाल्ली पाहिजे शेळी। आणि सतत माज अटून टाकू नका शेळ्या, 2, 3, 4 वैरणी बस झाल्या आलटून पलटून शेळी पालनामध्ये। फक्त शेळ्या बुडा नाव खाल्ल्या पाहिजे, त्याच्यामुळे फायदा होत असतो, न्यूट्रिशन एक तो चारा जाणं गरजेचं आहे। तर सांगायचं हेच होतं, मेंढर मिक्सरचं महत्त्व तुम्हाला सांगायचं होतं मला, कारण की बरेच जण वापरत नाहीत। कॅल्शियम मल्टीव्हिटॅमिन तुम्ही लिव्हर वापरा, पण सोबत मेंढर मिक्सर पण वापरत चला। काहीच नाही, 250-300 रुपयाला पाकिट भेटतंय, तुम्ही सरळ ते मिक्स करायचं, जास्त मिक्स करायचं नाही। म्हणजे समजा आता तुमचं 50 किलो जर मका जर तुम्ही आणली तर पूर्ण एक पाकिट त्याच्यामध्ये टाकायचं, आणि तुमचं कामध्ये आणि थोडंसं सोयाबीन वगैरे काय असेल ते ॲड वगैरे करायचं। तर सध्याला गहू आणि सोयाबीनचा खुराक चालू आहे आपल्या शेळ्यांना। तर बघू पिल्लांचा रिझल्ट कसा भेटतोय, मेंढर मिक्सर एवढं जे मी संगोपन केलंय त्याचा रिझल्ट कसा भेटतोय हे तुम्हाला लक्षात येणार आहे। आणि तो रिझल्ट बघण्यासाठी तुम्ही रेबर स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।